मॉर्निंग एव्हरीवन. थंडीमध्ये झाडं लावण्याची मजाच काही वेगळी असते, कारण झाडं लावणं थंडीमध्ये तर चांगली टवटवीत फुलतात आणि तोच जर गरमीमध्ये असेल ना, आता हवेसाठी बाहेर ठेवावे लागतात आणि उन्हासाठी पण ऊन एवढा असतो की झाडं सगळी करपटून जातात. तुम्ही काहीही करा, कोण म्हणतं पाणी जास्त नाही घालायचं, पाणी नाही घातलं तरी ती झाडं करपणारच, कारण ऊनच तेवढा असतो. पण आता थंडीमध्ये तुम्ही किती झाडांना मस्त ग्रोथ म्हणजे तुमची होऊ शकते. त्यासाठी काकाने झाडं दिली होती. मग मी पिशवीमध्ये कालच ठेवली होती, कारण त्यांनी पाणी घातला होता. ते मला आधीच म्हणतात की जास्त पाणी घालायचं नाही, पण मी म्हटलं ओके ठीक आहे. तर आता छोटी छोटी समोर पण आहेत भरपूर झाडं, त्यासाठी मग मी म्हटलं हॉलमधल्या खिडक्यांमध्येच ठेवून देते, कारण इकडे मोठी झाडं आहेत ऑलरेडी, तर इकडे सगळेजण छोटी छोटी ठेवून देतात. सकाळचा सूर्यप्रकाश इथं छान येतो आणि ह्या झाडाला काय म्हणतात माहिती नाही, पण नजर दृष्टीसाठी बाहेर ठेवतात. उमाने लोक खूप महाग 26-26 रियाला घेऊन जातात. तर मी तुम्हाला म्हटलं होतं माझ्याकडे परफ्यूमचं कलेक्शन भरपूर आहे. हा इंटरनेटी केल्विन केलिनचा रेबिटो, त्याच्यानंतर हा डेव्हिड ऑफ आणि हा कुठला होता मला माहिती नाही. हे लेडीज परफ्यूम एक जेंट्स आहे. तर असं तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते. आता ह्याच्यात थोडेफार आता ॲड होऊन जातील. मी हे माझ्या वडिलांची ही माझ्याकडे आठवण आहे, त्यांची बॅग खोलली तर त्याच्यात 4 परफ्यूम होते. शेनालचा विशालने घेतला आणि मी हे 2 घेऊन आले. खरं सांगाल तर इंटरनेटीपेक्षा डेव्हिड ऑफचं एकदम खूप छान आहे स्मेल. हे सँडलचं जे माझ्या लेकाने माझ्यासाठी घेऊन आलेलं आहे, ह्याची स्मेल एकदम चॉकलेटसारखी नाही, हे वॉटरमेलन फ्लेवर आहे. खूप छान वाटतं, एकदम लाईट आणि भारी वाटतं. आणि त्याचबरोबर हे 2 बॉडी स्प्रे. बरं, तर हे माझ्याकडे एवढं असं परफ्यूम आहे. आणि अत्तर नसेल असं होणारच नाही, कारण तुम्ही गल्फमध्ये राहता तर तुमच्याकडे अत्तर असलंच पाहिजे, ते सगळ्यात बेस्ट आहे. पण डार्क असतं त्याच्यामुळं प्रत्येकाला सहन होतं असं नाही. सो हो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून.